मित्रांनो, ह्या नाथखोया गाई चंदू शेठ यांच्या दावणीच्या आहेत. ह्या गाईंना 2 कालवडी झाल्या आहेत. अतिशय नाथखोया अशा कालवडी आहेत. चंदू शेठ यांनी खास दावणीला शोभा यावी म्हणून कालवडी ठेवल्या आहेत. तसेच चंदू शेठ यांनासुद्धा कालवडींचा खूप नाद आहे. आपण आणखी माहिती गायींबद्दल जाणून घेऊया. भाऊ नमस्कार. नमस्कार. या खिलार गाई खिलार जातीमध्ये आहेत. हां. ती जी लाल शिंगावाली दिसते ना, हां हां. तिची ती मुलगी आहे. अच्छा. हां. आणि ही मोठी जी कालवड दिसत आहे ना, हां हां. ही कालवड तिची तिची. ती लाल शिंगावाल्याची. हां हां. आणि ही आहे ना, ही आता हिची आहे. हिची. हां. आता परत दुसऱ्या व्याताला, ही पहिल्या व्याताची होती, आता दुसऱ्या व्याताला 5 महिन्याची गाभण. हां. आणि ती पण 5 महिन्याची गाभण. हां. दोघं. मी ऐकलंय यांचा तुम्ही वाढदिवस साजरी करणार आहेत. हो, 7 जुलैला. 7 जुलैला. एक दोन दिवसाचा 7 जुलैला याचा वाढदिवस. मोठा वाढदिवस करणार आहेत. नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नामपूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील बाजार समितीचा व्हिडिओ बघणार आहोत. आज बाजारात किती बैलजोड्या आल्या आहेत, तसेच बैलजोड्यांच्या किमती काय आहेत आज आपण जाणून घेऊया. आज नामपूर येथे बऱ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, तर किती शेतकरी बांधव येतात आज बैलजोडी खरेदी करण्यासाठी आपण ते पण बघूया. तुम्ही बघू शकतात आज नामपूर बाजारात किती बैलजोड्या आल्या आहेत. काय मंचनी का काही मित्रांनो, देखण्या तसेच मापाला देखील मोठ्या अशा बैलजोड्या आज नामपूर बाजार समितीमध्ये आल्या आहेत. मित्रांनो, अतिशय देखणी ही बैलजोडी आहे. फुल मापाची बैलजोडी आहे. ललित दादा तुमची आहे का? मोबाईल नंबर सांगा. 92 84 95 97 77. 6 दाती. किंमत काय सांगणार? त्यांची 1,61,000. 1,61,000 किंमत आहे. शेती कामाची सगळी गॅरंटी. आज तुमच्या दावणीला किती बैल आहेत? बैल आहेत. आज गाडी येते. गाडी येते का? 13-14 बैल. पावसामुळे आज थोडं गडबड आहे. तुमचा मोबाईल नंबर परत एकदा सांगून द्या. 92 84 95 97.
मित्रांनो, आज अशा बैलजोड्या नामपूर बाजारात आलेल्या आहेत. आता बैलजोड्यांची आपण माहिती तसेच किमती जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. आज किती बैलजोड्या आहेत तुमच्या दावणीला? आज आहे ना 45 बैल. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 88 30 86 71 14. बैलजोड्यांच्या किमती साधारणतः कशा आहेत आज? साधारणतः आहे 1.5 लाख आहे, लाख आहे, सव्वा लाख आहे. क्वालिटीप्रमाणे. हो, जसं क्वालिटी असली तशी. कांदे मालाचा लिलाव सुरू होत आहे. शेतकरी बांधव गाडी मला लागेल. कोण चालते जाणार नाही का? फक्त चालत फक्त मालिक ए रोशन सोड राव बैल सोड. कोण काय गवळा रोज सोड राव. सेम लागेल. मित्रांनो, शेतकरी बांधव आलेत. शेतकरी बांधवांनी हा बैल पसंत केला आहे. शेतकरी बांधवांचं एकच म्हणणं की बैल काय सांगा रे, बोल ना. देणार मारायला नको, बसायला नको, शेती कामाला बैलगाडीला व्यवस्थित चालला पाहिजे. अहो आगे आडे. काय सांगा, काय म्हणणार भाऊ? पुराना गाव नाही तो लांब करी नाही. काल दिवस पुरा भावले पहिले दिना पुरा भावले पहिले. आणतो बैल आता नाही पुन्हा बैल आता की दिला 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 का शेट? दोन्ही बैल इकडे गेले. हा, एक बैल बदला आणि 17,000 झाला. त्यांनी सफेद लावलं. अरे आता इथं आता आम्ही बाजार करू का म्हणत येतं कोण देतं? 75 86. किती पैसे काढताय? काही चित्रपणा करणं त्यांचं मस्तीच करणं. रिलॅक्स राहू दे. कुणाला काही टाळा बसवणार. चल. मित्रांनो, ललित शेठ यांच्याकडे शेतकरी बांधव बैलजोडी बघायला आलेत. शेठ बघताय का शेतकरी बांधव? नमस्कार. तुमचं नाव आणि गाव सांगा. भाऊसाहेब जयराम दोंडगे थांबलो. बैलजोडी पसंत केली का? बघू राहिलो. बघताय. घरची बैलजोडी आहे का तुमच्याकडे आता? बदल्यामध्ये घ्यायची? शेट अशा बैल चालवा ना पुढे थोडे.
एकच नंबर मित्रांनो बैलजोडी आहे. फुल करंटची अशी बैलं आहेत, ते उड्याच तेवढे मारतात, त्याच्यावरून तुम्ही बघू शकता. शेठ, तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या. 92 84 95 97. मित्रांनो, तुम्ही ललित शेठ यांना फोन करून बैलजोड्यांची अधिक माहिती विचारू शकतात. तुमच्याकडे गावरान बैलजोड्या पण असतं का? गावरान पण. शेठ, तुमच्याकडे म्हशी आहेत का सध्या आता? शनिवारी रविवारी येईल. मित्रांनो, दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही म्हशींची पण माहिती घेऊ शकतात. तसेच तुम्हाला बैलजोडी म्हशी घ्यायच्या असतील तर शेठ, तुमचा पत्ता सांगून द्या. कंपोस्ट कापरोडी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. मित्रांनो, ही बबलूभाऊ बदाने यांची दावण आहे. हो, नमस्कार. मोबाईल नंबर सांगा. 92 84 61 किती बैलजोड्या आहेत आज? आता आपला जो सर्व 14 बैल आहेत आम्हाला. 14 बैल आहेत. हा, गावठी खिलार सगळे. मित्रांनो, दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही बैलजोड्यांची अधिक माहिती घेऊ शकतात. तसेच तुम्हाला बैलजोडी घ्यायची राहिली तर बबलूभाऊ यांच्या मळ्यात जाऊन सुद्धा तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकतात. भाऊ, तुमचा मळ्याचा पत्ता सांगून द्या. इथं सारदा मळा आहे बा, नागपूरला. नागपूरलाच मळा आहे. आपल्या कॉल केला इथं नागपूरला आले म्हणजे आपल्या मळ्यात आला इथं जवळ आहे. मित्रांनो, तुम्ही दिलेल्या फोन नंबरवरती फोन करून बबलूभाऊ यांच्या मळ्याचा पत्ता तुम्ही जाणून घेऊ शकतात. बबलूभाऊ, तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगून द्या. 92 84 61 दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही बैलजोड्यांची तसेच बबलूभाऊ यांच्या मळ्यात सुद्धा जाऊन तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकतात. बाजूला अरे बाजूला. बबलूभाऊ, ही जोडी आहे का? ही एक नंबरची जोड आहे. दाताला कशी? ते कडदात आहे दोघी. किंमत काय सांगणार? त्यांचे 1.85 सांगायला. ही जोडी आहे का? हा, दाताला कशी? आता पुरा झाला 6 दात आहे. किंमत काय सांगणार याची? हिचे 1.35 सांगायला. ही पण जोडी आहे का? हा, ही जोडी दाताला कशी? ही पूर्ण झाली आता. किंमत? त्यांचे 85,000 रुपये. ही पण जोडी आहे का? हा, ही एक जोडी 6 दात कडदात. किंमत काय सांगणार? एकदा आहे सांगायची. बबलूभाऊ, किंमत कमी जास्त होऊन जाईल ना? हा, आल्यावर आपल्या जो किंमत कमी जास्त होऊन जाईल. किंमत कमी जास्त होऊन जाते. आपले शेतकरी बांधव काय करतात, किमती ऐकून तुम्हाला फोन बी करत हा, नाही. नाही, त्याच्यामध्ये करून घेतो आपण. हां, करून घेता ना? हा, आता ही गावठी आहे का? ही प्युअर गावठी बैल आहे दोन्ही. 6 दात आहे. दाताला कशी येते? हे 6 दात आहे. सर्व किंमत? कामाला चालू आहे. एकदम रामश्याम आहे, सारखे दोघी. सारखे आहेत. किंमत काय सांगणार? त्यांची 1.5 आहे सांगायची. 1.5. कमी जास्त होऊन जाईल. हा, हा पण तुमचाच आहे का? हा, दाताला कसा आहे? कडदात आहे. किंमत काय सांगणार? 51,000. तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगून द्या. 92 84 61. मित्रांनो, दिलेल्या फोन नंबरवरती बबलूभाऊ यांच्या दावणीची माहिती तुम्ही घेऊ शकतात. आज नागपूर बाजार समितीत थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळे शेतकरी बांधव कमी येतील बैलजोड्या खरेदी करायला असं वाटतंय. मग ह्या बैलांची माहिती विचारण्यासाठी तुम्ही अवश्य फोन करा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि गाव सांगा. दीपक दशरथ दस्ते दैवड. तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या. 77 58 04 90 61. हा बैल तुम्ही विकण्यासाठी आणलाय का? किंमत काय सांगणार? किंमत 65,000. दाताला कसा आहे? कडदात करतोय. तुम्ही बैल का विकताय? त्याचा जोडीचा बैल मेला. बैल मेला. करायला लागेल म्हणून विकायचा. कसं काय मेला तो? तो आजारी पडला. आजारी पडून मेला, त्याच्यामुळे तुम्ही विकताय. हो, घरचाच घर आहे. आणि तो पण याचाच लहान भाऊ होता. घरच्याच गायचे दोघे भाऊ होते. एक
त्याला मग आता एक काय करायचं तर तुम्ही आता दुसरी जोडी घेणार का? घेणार घेणार आहेत का? शेतकरी आहे ना तुम्ही? तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगून द्या. 75 58 04 90 61 दैवड उमरा दैवड. हा ना दैवड तालुका देवळा नाशिक. जिल्हा नाशिक. दादा नमस्कार. नमस्कार दादा. तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव प्रदीप दीपक जोशी. गाव दैवड, तालुका देवळा जिल्हा नाशिक. नाशिक. मोबाईल नंबर सांगा. 99 60 35 12 95. हे गोरे तुमचे आहेत का? नाही, ही कालवड. कालवडे. हा हा गोरा आहे. हा 2 दातीवर आहे. 2 दाती गोरा. हो. किंमत काय सांगणार? 71,000 आहे सांगायला. सांगायला 71,000. 71,000 आहे सांगायला. आणि कालवडची काय किंमत सांगणार? तिची किंमत नाही सांगायला. योग्य आली तर देऊ. योग्य आली तर द्यायची. द्यायची. अच्छा. मोबाईल नंबर एकदा सांगून द्या. 99 60 35 12 95. तर गोऱ्याला शेती काम शिकवलंय का? हो, सर्व कामाला चालू आहे. सर्व कामाला चालू आहे. बैलगाडीला शेती कामाला. हो सर्व. ठीक आहे दादा, धन्यवाद. धन्यवाद दादा. दिलेल्या फोन नंबरवरती शेतकरी बांधव तुम्हाला फोन करतील. आज जर तुमचा गोरा विकला गेला तसं शेतकरी बांधवांना सांगा विकला गेला. नसेल विकला गेला तर मग तुम्ही व्यवस्थित किंमत ठरवून शेतकरी बांधवांना तुम्ही देऊ शकता ज्यांचे फोन आले त्यांना. ठीक आहे दादा, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार दादा. तुमचं नाव आणि गाव सांगा. भाऊसाहेब बुधा दमना तालुका टाकळी जिल्हा धुळे. जिल्हा धुळे. तुमची बैलजोडी आहे का? हो दाताला कशी आहे? त्याला कडदान किंमत काय सांगणार? 85 बैलजोडी का बरं विकताय? तारामुळे सारामुळे. जोडी आहे ना जोडी. अजून एक जोडी. पाऊस पडत नसल्यामुळे चारा टंचाई. हो चारायची त्यांचे. शेतकरी आहे ना तुम्ही? हो शेतकरी. तुमचा मोबाईल नंबर सांगा. मोबाईल माझ्याकडे नाही नंबर. नंबर नाही. मग आपल्याला शेतकरी बांधव तुम्हाला फोन कसं काय करतील मग? असं कोणी सांगू नाही शकत का? नाही का? ठीक आहे दादा, धन्यवाद. चालेल धन्यवाद. मित्रांनो, शेतकरी बांधवांनी बैलजोडी तर विकायला आणली आहे, पण शेतकरी बांधवांना मोबाईल नंबर सांगता येत नाही आहे. असू द्या. मित्रांनो, चंदू शेठ यांच्याकडे शेतकरी बांधव आले आहेत बैलजोडी घ्यायला. तर ही बैलजोडी शेतकरी बांधवांनी पसंत केली. दात चेक करत आहे. 6 दाती बैलजोडी. तो 7 दात सर कॅनल दात छोटला. हां पुढे पुढे. हो, बैल असं चालवा ना. बाबा बाजूला जा बाबा. बाबा बाजूला जा बाबा. थांब रे बाबा. फुल ताकदीची अशी बैलजोडी आहे. 6 दात गोरे आहेत. नमस्कार. तुमचं नाव आणि गाव सांगा. सुरेश मुरलीधर आहे. गाव कुठलं? गिलाने. ही बैलजोडी पसंत केली का तुम्ही? चालू आहे. चालू आहे. बदलामध्ये घ्यायची का डायरेक्ट? डायरेक्ट घ्यायची. तुमची अपेक्षा किती आहे? म्हणजे कितीपर्यंत घ्यायची अपेक्षा? बघू ना आता. अच्छा. चंदू शेठ काय सांगतात त्याच्यानुसार. पहिला हाकल्यानंतर फोन करा. पहिले कसं काही चालतो हळू चालणार तर वापस करतो. तसं नाही त्याच्या आधी हात सांगा. असं वर नको पहिलाच नाही जास्त. बोला ना. 2 मिनटं इकडे बोलतो ना. आलो हो बोला काय म्हणतो.
बेकार शिंग तगडा असे कोणा आला कोणती बैल जोडी रोशन बैलान इथं झुपून घ्यायचे इथं चिखलामध्ये झुपून घ्या, मग बैल घरी न्यायची. न्यायचे नाही. आळू चालले तर बैल ठेवायची नाही, रिटर्न करून द्यायची. मी काय सांगतो, तुम्ही जर म्हणले बैल आळू चालले तर वापस करून द्यायची, पण जोरात चालले तर सांगायला यायचं नाही. बरोबर आहे. आम्ही आता एवढं लांबून गाला येतो, बैलांमध्ये काही बट्टा असला तर वापस करायचे, पण बैल जोरात चालले तर वापस घेणार नाही. वापस काल आम्ही देऊ का राव यायला सोपं आहे का? वापस जोरात चालले तर वापस घेणार नाही, आळू चालले तर वापस. चला बाजूल बाबा राहू दे इकडे थोडी जागा. फार लपवून गेले बैल, काय करणार? 6,000 बैल. तुम्ही देऊ नका सौद्याचं, बोला फक्त. बैलांची गॅरंटी विचारू नका, मी तुम्हाला सांगतो बैलांची गॅरंटी विचारूच नका, सौद्याचंच बोला फक्त. मी तेच सांगतो. हो आले आले ना, तेच म्हणलं आम्हाला आले. त्यांचे खात्रीशीर माल असल्यावर काय जाऊ देऊ जाऊ. या आता या आता. शेठ तुमचे बैल आले का ते आपल्या आता आले 6 बैल आले, 3 नवी एक गाडी मागून येते. मित्रांनो चंदू शेठ यांच्या दावणीवर नवीन बैलजोड्या आल्या. शेठ तुमचा मोबाईल नंबर परत एकदा सांगा. 88 30 86 71 74. मित्रांनो दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करून बैलजोड्यांची माहिती घेऊ शकतात. हे जे बैल आले आहेत हे आता आपण दावणीचे बैल बघितले त्याच्यापेक्षा देखणे सुंदर आणि फुल ताकदीचे असे बैल आले आहेत. हे 3 बैल आले, आता परत आणखी 3 येणार आहेत. हॅलो घे ना. बघू शकतात मित्रांनो फुल मापाचा असा बैल आहे. शेठ का हो, किंमत काय सांगणार यांची? आता जोड्या होऊ देऊ. हां मित्रांनो गाडीतून बैल उतरले मग जोडी अशी व्यवस्थित दावणीला बांधून शेठ किंमत सांगणार आहेत. सुंदर देखणे, ताकदीला भरपूर, शेती कामाला योग्य. आणखी काय पाहिजे मित्रांनो शेतकरी बांधवांना? अशी देखणी बैलजोडी दारात राहिली म्हणजे दाराला शोभा, शेती कामं पण फास्ट होतील. पप्पू दादा सुटताय का बैल?
दाबीदार मदार गाडी बस 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 थोडं लाईट गाव सीधं दोर उचली गेलो चला मधला दोर बाजूला लांब लांब होते या सर एकच नंबर अशी बैलजोडी आलेली आहे. बस 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 राहू दे बस लाव तुम्ही जाऊ दे नव्वद टक्के बैल हे गरीब असतात. शेतकरी बांधव डायरेक्ट बैल हातात घेतला, गाडीतून बैल उतरला आणि डायरेक्ट बैल हातात घेतला आहे शेतकरी बांधवांनी. 6-6 दात आहेत. नाशिक जिल्ह्यातला फेमस असा बैल बाजार आहे. नामपूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक. विशेष नाही बैलांचा. पुढे तू बाजूला जाई साईड पप्पू दादा दाताला कशी येते जोडी? 4-6 दाती आहे. सुंदर ते अशा बैलजोड्या आहेत. आनंद